दीक्षाभूमी आंदोलनात सहभागी होण्यावरून आता आंदोलकांवर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात प्रकाश आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर दोघेही रणमैदानात उतरलेत। खरं तर या दीक्षाभूमी आंदोलनात आंदोलकांवर जे आंदोलक सहभागी झालेले होते त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले होते आणि या विरोधातच आवाज उठवला जातोय। आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा आंबेडकरी जनतेने दिलाय। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगवरून झालेल्या आंदोलनाचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे। पार्किंग विरोधात झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर आक्रमक झालेत। पार्किंगच्या निमित्ताने दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण झाल्याचा आरोप भीमरावांनी केलाय। भूमिगत पार्किंग करता केलेलं बांधकाम काढून ते पूर्ववत करण्याची मागणी आंबेडकरांची आहे। दीक्षाभूमीचं जे विद्रुपीकरण झालं अंडरग्राउंड पार्किंगच्या माध्यमातून त्याला प्रशासन आणि दीक्षाभूमीचे ट्रस्टी जबाबदार आहेत। ते पुन्हा पूर्ववत दीक्षाभूमी जशी होती तशी करावी ही मागणीसाठी मी कलेक्टर साहेबांची आज भेट दिली। माझं निवेदन त्यांना दिलेलं आहे। आमच्या आंबेडकरी जनतेच्या भावना त्यांना सांगितलेल्या। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी देखील या आंदोलनातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल जे झाले आहेत ते मागे घेण्याची मागणी केली आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आंदोलन झालं, त्या आंदोलकांवरती केसेस झालेले आहेत आणि माझी सकाळची माहिती अशी होती की त्यांना असणारा अरेस्ट होणार अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा त्याही संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्र्यांना CPशी बोलायला लावलं आणि कोणीही अरेस्ट होणार नाही अशी दक्षता CPनं त्या ठिकाणी घेण्यात आली। दीक्षाभूमीचं आंदोलन म्हणजे आंबेडकरी जनतेच्या भावनांचा उद्रेक होता, त्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल करणं चुकीचं असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। जर लोकांच्या भावनांचा विचार न करता हे सगळा प्रकार तिकडे उद्योग सुरू होता, तो प्रोजेक्ट सुरू होता, त्यामुळे हा कोणी काही इंटेन्शनली केलेला हा विषय नव्हता, तर तो जनभावनेचा उद्रेक होता। यांच्यावर असलेले गुन्हे तुम्ही ते काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेत असाल तेवढ्यापुरती घ्या, डिटेन करा आणि सोडून द्या। सरकारनं आंदोलकांवरील गुन्ह्यांसंदर्भात तातडीनं विचार केला नाही तर येत्या काळात आंबेडकरी जनतेचं आणखीन एखादं जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।